4 मे रोजी जो निकाल लागला त्यातून भाजपाचं पहिल्यांदाच सरकार पश्चिम बंगालमध्ये आलं। आता शुभेंदू अधिकारी हे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी काही निर्णय घेतलेले आहेत। अर्थात हे निर्णय जे आहेत ते भाजपाचे एकूणच केंद्रामध्ये जे सरकार आहे त्या अनुषंगानेच निर्णय घेतलेले आहेत। आणि त्यातला महत्त्वाचा निर्णय म्हणजे बांगलादेशी जे मोठ्या प्रमाणावर घुसखोर पश्चिम बंगालमध्ये आहेत, बेकायदेशीर पद्धतीने अनेक वर्षांपासून राहत आहेत, वेगवेगळ्या कारणांसाठी ते इथे आले असतील, तर हे सगळे लोक जे आहेत त्यांना पुन्हा एकदा बांगलादेशात पाठवून देणं हा सगळ्यात पहिला उद्देश जो आहे तो या सरकारचा आहे। आणि त्या अनुषंगाने शुभेंदू अधिकारी यांनी एक घोषणा केलेली आहे, ती म्हणजे डिटेक्ट करा, डिलीट करा आणि त्यांना डिपोर्ट करा। बांगलादेशी घुसखोरांच्या बाबत किंवा रोहिंग्यांच्या बाबत घेतलेला निर्णय त्याच्यामध्ये डिटेक्ट करा म्हणजे काय, तर त्यांचा शोध घ्या, त्यानंतर त्यांची नावं जी आहेत ती ज्या ज्या ठिकाणी अशा कागदपत्रांमध्ये असू शकतील ती डिलीट करा। त्या ठिकाणी मतदार याद्यांमध्ये नावं गेलेली असतील तर ती डिलीट करा आणि त्यानंतर त्यांना त्या बांगलादेशामध्ये पाठवून द्या। त्यासाठी आपण पाहतोय की बांगलादेशातून आलेले सगळे घुसखोर जे आहेत त्यांची सगळी कागदपत्र तपासणं, त्यांची पाठवणी पुन्हा करणं हे सगळं आवश्यक बनलेलं आहे।